हाय हॅलो नमस्कार, मी शिवाई स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर आहे तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ माझं संकष्टीच्या दिवशी माझं काय रुटीन असतं यावरती असणार आहे. तर आजच्या व्हिडिओचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात. तर इथे ना डब्यातली चहा पावडर संपली होती, तर ती डब्यामध्ये काढायची होती. तर मी रेड लेबलची नॅचरल केअर चहा पावडर वापरते. खरंच त्याची टेस्ट खूप छान आहे. यामध्ये तुम्हाला अद्रक, विलायची किंवा वरून काही टाकण्याची गरज नाही. याची टेस्टच खूप छान आहे. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आत्ताच आवडून घेतलं, आंघोळ करून घेतली आणि माझं रोजचं काही स्किन केअर रुटीन असतं ते आवडून घेतलं आणि केस वगैरे धुतलेत मी, कारण की आज आहे संकष्ट चतुर्थी, त्यामध्ये पूजा करायची होती. तर चला आज चलापमध्ये काय काय होतं ते आपण बघूया. तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी माझं काय रुटीन असतं आहे, मी काय स्पेशल करते. तर चला पाहूया. हे सकाळी मी चॅनलवरती एक गाणे लावत असते, देवांचे स्तोत्र मंत्र वगैरे लागतात. 8 वाजलेले आहेत आत्ता. तर चला बघूयात व्हिडिओमध्ये की आजच्या दिवशी काय काय होतं ते व्लॉगमध्ये. माता
त्यानंतर आता मला सकाळी बाहेरचं पुसून घ्यायचं असतं, झाडून काढून उंबऱ्यापासून बाहेर रांगोळी काढायची असते आणि कचऱ्याची जी डस्टबिन असते ती बाहेर ठेवायची असते 9 वाजेपर्यंत. तर आता मी उंबरा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्यानंतर मला सकाळची देवपूजा करून घ्यायची होती देवघरातली, तर त्यासाठीची ही तयारी. कुठे खेळतो बाहेर? कधी?
तोडलं ना मी पप्पाला व्हायला पण रेड रेड तुझ्या शर्ट सारखं. इकडे बघा, इकडे ना माझ्याकडे चल. तर असा पाऊस पडताना मी हा कॅमेऱ्यामध्ये शूट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कॅमेऱ्यामध्ये सुद्धा किती क्लिअर दिसतंय पावसाचे थेंब आणि त्या सरी. तर खरंच मी स्वतःला ग्रेट समजते की ह्या मोमेंट मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू शकते आणि तुमच्यापर्यंत मी ते व्हिडिओमार्फत दाखवते. तर बघताय खूप छान वाटतं. पाऊस पडून झाल्यानंतर असं काहीचं वातावरण होतं, थोडंसं पाणी साचलं होतं, माती आणि चिखल झालेलं होतं थोडंसं, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. काय म्हटलं, त्यानंतर पाऊस पडून गेल्यानंतर हे सगळे पक्षी आहेत ना, तर इथले दाणे किंवा जे काही कीटक वगैरे असतील ते खात होते. त्याच्यानंतर मी त्याला खाली गेले होते खेळायला घेऊन 5-5:30 वाजता, तरी थोडंसं पाऊस येतच होता. आणि संध्याकाळचं वातावरण बघा एकदम पिंकी झालेलं होतं 6-7:30 7:15 वाजता. तर वरती आले आणि दिवा अगरबत्ती लावली, शुभम करोती आणि जे काय रात्रीचे स्तोत्रमंत्र असते संध्याकाळचे ते म्हणून घेतले. घेतला आणि देवासाठी नैवेद्य तयार केला. मोदक वगैरे केले होते, तर पोळी, वरण, भात, वांग्याची भाजी असा बेत होता. तर मी देवाची आरती करण्यासाठी तयारी करायला घेतली. कापूर वगैरे काढून घेतला, त्यानंतर आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा होता, तर नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आता. आरती करून घेतली, देवाला नैवेद्य दाखवलं, त्यानंतर चंद्रदेवाला आरती द्यायचं होतं. तर त्यासाठी मी इथे आले तुळशीकडे. तर इथे मी आरती देते चंद्राला. 10:30 वाजताचा चंद्रोदय होता. त्यानंतर आरती दिल्यानंतर देवाची पूजा केली. हळदी
चंद्राला अर्धल्यानंतर आम्ही जेवण करून घेतले आणि माझं सर्व किचन आवरून झालेलं आहे. 10-11 वाजले होते. तर सगळं किचन आवरूनच झोपते मी रोज. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.